एक मिनिट, चौकशी होणारच आहे. कोणी मागणी करायची गरज नाही. हे देवाभाऊचं सरकार आहे, कोणाला सोडणार नाही. आलं का लक्षात तुमच्या? तुम्हाला पहिल्या दिवसापासून आम्ही काय सांगत होतो, पार मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताटात जेवणारा माणूस असू दे, पण त्याने जर चूक केली असेल तो गजाआड जाईल. जेवढे आरोपी होते सगळे पकडले गेले, अजून पण चौकशी चालू आहे. कित्येक लोक पुढे येत आहेत, आम्हाला फसवलं, सगळ्यांच्या चौकशा चालू आहे. त्यामुळे याच्यामध्ये एका मुलीचा बळी गेलेला आहे, एका मुलीचा जीव गेलेला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जितक्या यंत्रणा असतील त्या सगळ्यांची चौकशी व्हावी आणि वैष्णवीला न्याय मिळावा. फक्त वैष्णवीलाच नाही, तिच्या बरोबरीने भक्ती गुजराती असेल किंवा त्या ठिकाणी पूजा निर्वळ असेल, या सगळ्यांना न्याय मिळावा. या एका केसमुळे एक मात्र नक्की झालंय, खूप सारे फोन येत आहेत, खूप सारे मेसेजेस येत आहेत, खूप सारे फोन येत आहेत की आम्हाला त्रास होतोय. आणि त्या ठिकाणी जिथे जिथे असे फोन आणि मेसेजेस आम्हाला येत आहेत, आम्ही त्यांना मदत करण्याचा पूर्ण